नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.2 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 9 आपल्याला सॉल्व करायचा आहे. सोडूया. क्वेश्चन नंबर 9 ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. डिवाइड अ रोप ऑफ लेंथ 560 सेंटीमीटर इंटू 2 पार्ट्स. एक रोप आहे म्हणजे दोरी आहे, तिची लेंथ आपल्याला दिलेली आहे 560 सेंटीमीटर. 560 सेंटीमीटर लांबीची दोरी आहे. हिचे आपल्याला 2 पार्ट करायचे आहेत. हे 2 पार्ट केले, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट, म्हणजे 2 तुकडे केले. समजा स्मॉलर पार्ट आपण x घेऊ, म्हणजे एवढी लेंथ x आहे आणि एवढी लेंथ y आहे. हा स्मॉलर पार्ट x घेतला आपण आणि लार्जर पार्ट y घेतला. स्मॉलर पार्ट आपण x घेतला आणि लार्जर पार्ट y घेतला, म्हणजे x प्लस y काय होईल? x प्लस y इक्वल टू 560. बरोबर आहे. x प्लस y इक्वल टू 560 हे एक आपल्याला इक्वेशन मिळेल. बरोबर आहे. छोटा पार्ट आणि मोठा पार्ट दोघांची ॲडिशन 560 असेल. दुसरी कंडिशन काय आहे? सच दॅट ट्वाईस दी लेंथ ऑफ दी स्मॉलर पार्ट. हा स्मॉलर पार्ट आहे, याची ट्वाईस केली आपण, म्हणजे 2x इक्वल आहे टू 1/3 ऑफ लार्जर पार्ट. लार्जर पार्ट y आहे, त्याचा 1/3 म्हणजे 1/3 लार्जर पार्ट y आहे. हे एक आपल्याला इक्वेशन मिळेल. बरोबर आहे. या दोन इक्वेशनवरून आपल्याला काय करायचं आहे? फाइंड दी लेंथ ऑफ लार्जर पार्ट. लार्जर पार्ट y आहे, म्हणजे yची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोडूया. सोल्युशन. लेट लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट ऑफ रोप बी x. युनिट सेंटीमीटर आहे, x सेंटीमीटर लिहिलं तरी चालेल. अँड लेट लेंथ ऑफ लार्जर पार्ट बी y सेंटीमीटर. बरोबर आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन 560 सेंटीमीटर लांबीची दोरी आहे, तिचे 2 इक्वल पार्ट केले, एक लहान पार्ट आणि एक मोठा पार्ट, म्हणजे लहान पार्ट आणि मोठा पार्ट दोन्ही मिळून काय होईल? 560 सेंटीमीटर होईल. बरोबर आहे. म्हणजे छोटा पार्ट प्लस मोठा पार्ट इक्वल टू टोटल त्या रोपची लेंथ असेल. हे एक आपल्याला इक्वेशन मिळेल. सपोज 1 नंबर. फ्रॉम सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन काय आहे? ट्वाईस ऑफ दी लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट. स्मॉलर पार्ट x आहे, त्याची ट्वाईस म्हणजे 2x हे इक्वल आहे 1/3 ऑफ लार्जर पार्ट, म्हणजे 1/3 लार्जर पार्ट y आहे. बरोबर आहे. हे दुसरं इक्वेशन. याला थोडं आपण सिम्प्लिफाय करू, म्हणजे काय होईल? हे 3 या साईडला पास करू आपण, म्हणजे 2x इंटू 3 इक्वल टू या साईडला फक्त y राहतील. बरोबर आहे. म्हणजे हे 6x होतील. हे y आपण या साईडला आणले तर इक्वल टू y मायनसमध्ये येतील आणि इक्वल टू इकडे काहीच नाही, म्हणजे 0 राहील. बरोबर आहे. x आणि yच्या टर्म आपण पूर्ण या साईडला आणल्या, इक्वल टू 0 केलेलं आहे. हे दुसरे इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करू. इक्वेशन 1 येथे प्लस y आहे, येथे मायनस y आहे. जर आपण ॲडिशन केली तर y कॅन्सल होतील. बरोबर आहे. प्लस y मायनस y कॅन्सल होईल. आपल्याला xची व्हॅल्यू मिळेल. ॲडिंग 1 अँड 2. इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 लिहून घेऊ आपण. x प्लस y इक्वल टू 560 आणि इक्वेशन 2 आहे 6x मायनस y इक्वल टू 0. या इक्वेशनला आपण आधी x आणि नंतर y याप्रमाणे आपण कन्वर्ट केलेलं आहे. बरोबर आहे. सर्व टर्म एका साईडला आणले आपण आणि xची टर्म x खाली आलेली आहे आणि yची टर्म yच्या खाली आलेली आहे. आता ॲडिशन करायची आपल्याला. म्हणजे प्लस y मायनस y कॅन्सल होईल. 6x आणि x म्हणजे 7x आणि इक्वल टू 560 प्लस 0 म्हणजे 560. यावरून आपल्या xची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. देअरफॉर x इक्वल टू 560ला 7ने डिवाईड करावं लागेल, या 7ने. x इक्वल टू 7 8 56 आणि हा 0 म्हणजे 80 सेंटीमीटर. म्हणजे छोटा जो पार्ट आहे तो किती लेंथचा असेल? 80 सेंटीमीटर. त्याची लेंथ असेल 80 सेंटीमीटर. आपल्याला परंतु काय विचारलेलं आहे? आपल्याला लार्जर पार्ट विचारलेला आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू नको आहे आपल्याला. आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची? लार्जर पार्ट म्हणजे वायची व्हॅल्यू काढायची आपल्याला.
आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट x इक्वल टू 80 इन इक्वेशन 1. पहा एक्सची व्हॅल्यू आपण 1 मध्ये पुट करू. इक्वेशन 1 x प्लस वाय इक्वल टू 560 बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 80 पुट केली, y इक्वल टू 560. यावरून वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? देअरफॉर y इक्वल टू 560 मधून हे 80 मायनस होतील बरोबर आहे. देअरफॉर y इक्वल टू 560 मायनस 80 म्हणजे 480 सेंटीमीटर. त्या रोपचा, त्या दोरीचा मोठा तुकडा कितीचा असेल? 480 सेंटीमीटर लांबीचा असेल. पहा या दोघांची ॲडिशन केली म्हणजे x प्लस वाय किती येईल? 560 येईल बरोबर आहे. 80 प्लस 480 म्हणजे 560 आणि याची डबल केली आपण. पहा एक्सची व्हॅल्यू आपण डबल केली म्हणजे 160 होतील. ते किती आहेत? 1/3 आहे वायपेक्षा, म्हणजे 1/3. वायची व्हॅल्यू किती आली? 480. पहा हे इक्वेशन इक्वल होईल. 160 इक्वल टू हे 160च होतील बरोबर आहे. 160 इक्वल टू 160 म्हणजे आपण काढलेला आन्सर बरोबर आहे. पहा आपल्याला टेक्स्ट बुकमध्ये 420 आन्सर दिलेला आहे. 420 सेंटीमीटर ते चुकीचं आहे. आपलं कॅल्क्युलेशन आन्सर हे आलेलं आहे. देअरफॉर द लेंथ ऑफ लार्जर पार्ट ऑफ रोप 480 सेंटीमीटर. पहा छोटा पार्ट विचारला असेल आपल्याला तर 80 सेंटीमीटर आहे, परंतु आपल्याला मोठा पार्ट विचारलेला आहे तो 480चा आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.